मिरची चालले मदत कपडे धुईला. बेडशीट धुवायला ना सगळी. हॅलो सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आता संध्याकाळचे वाजले 7 आणि इथं मी कारल्याची भाजी करायला घेतली आहे. दुपारी मी कारलं असं चिरून त्याला मीठ आणि हळद लावून ठेवले होतं आणि आता ते पाणी घालून असं कारलं धुवून घेतलं आहे. आणि कारल्याची भाजी आमच्या घरात सगळेजण खातात. आम्ही संध्याकाळी कारल्याची भाजी केली तर ती सकाळी खातो आणि सकाळी केली तर संध्याकाळी सुद्धा खातो. कारल्याची भाजी सगळीच आमच्यातल्या आवडीनं खातात. आधी मी कांदा भाजून घेतला होता, मग त्यामध्ये जिरं मोहरी हळद टाकून नंतर त्यामध्ये डाळ आणि शेंगदाण्याचे कूट आणि त्याचा कडूपणा घालवण्यासाठी गूळ आणि गरम पाणी करून असं कारल्याची आमटी करून घेतली. आता आज डाळ भात करणार होतं त्यामुळे कुकरला मगाशी भाताबरोबर डाळ लावली होते आणि डाळीमध्ये टोमॅटो आधीच घालून शिजवून घेतला होता. आता ह्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता मिरची आणि लसूण घालून हे भाजून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं हळद कोथिंबीर घालून थोडं भाजलं आणि मग ते शिजलेली डाळ ओतून असा डाळ तयार केली. असे माझे डाळ आणि कारल्याची आमटी तयार झाली होती. आता चपात्या करायच्या होत्या आणि इकडे सुवीर आणि सुवीरचे बाबे गावाकडे फोन लावून बोलत होते. तर सुवीर त्याचा होमवर्क आजीला असा दाखवत होता. होमवर्क दाव तू केलेला अरे कुठे दिसतंय ते दिसत ना की. ओय 2 मिनिट. दिस इज वन. कोण केलंय सांग. ॲम्ब्युलन्स कलर केलं सांगते. ॲम्ब्युलन्सचं सांगायला ॲक्सिडेंट झाल्यावर ॲम्ब्युलन्स घेऊन यायचं म्हणून. एक्सप्लेनेशन देतोय नसता. एक्सप्लेनेशन घरात देते आणि शाळेत गा बसते. शाळेत मुंगी ना अँट म्हणायचं. आणि हे काय एक्स कुराड आणि हे आता बोल दादांबरोबर बोल. ए सुवीर आता दादांबरोबर बोल. बरं आहे का विचार. त्याला अभ्यासच दावायचा आहे. घेऊन जायचंय गावाकडे बुक दाखवायला. आता बोल ना दादांबर. शनिवार जायचं का पण योगा मॅट घेऊन जायचं. नाही उडत आपण उडतो. नाही उडत आपण. उड उडतेस काय तू. नाही उडत. चिमणी उड. चिमणी उड. तोता उड. मैना उड. सुवीर
फोकस. चिमणी उड. ए फास्ट. चिमणी उड. तू पण बोलायचं. चिमणी उड. हा एकदाच बोलायचं. चिमणी उड. तोता उड. आणि काय उडते? हेलिकॉप्टर उड. आणि काय उडते? बस उडत्या सुवी, बस उडत्या. बर्ड उड. बर्ड उड. पिजन उड. आणि काय? चिमणी उड.